अहिल्यानगरमधील भंडारदरा धरण जवळपास 50% भरलंय। गेल्या 10 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे 11 टीएमसी क्षमता असलेलं भंडारदरा धरण 50% भरलं आहे। रायगडच्या रोहामध्ये गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीवरील जुना पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय। पाणी पातळी वाढल्यानं 3883 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर आलंय। पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवर आहे। जर आणखी 1 फूट ते वाढलं म्हणजे पाणी पातळी 1 फूट वाढली तर नदीचं पाणी पात्राबाहेर येईल। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। जिल्ह्यामध्ये काही भागात रस्त्यांवर पाणी आलंय। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या। रायगडच्या कोलाड परिसरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्याकरता पर्यटकांनी गर्दी केली। राफ्टिंग सोबतच इथल्या रिसॉर्टमध्ये देखील हाऊसफुल गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। नाशिक शहरात जून महिन्यामध्ये गेल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे। या पावसानं 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय। जिल्ह्याचा धरणसाठा 43% गेलाय। दारणा गंगापूर यासोबतच कादवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मळवली ते देवळे रस्ता पाण्याखाली गेल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, तर काही काळ या गावातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली। प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला, त्यामुळे रस्त्याची कामं नालेसफाई न केल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। वसई विरार मीरा भाईंदरमध्ये पावसामुळे रस्ते जलमय झाले। सध्या पावसानं उसंती घेतली आहे, त्यामुळे पाणी आता हळूहळू ओसरू लागलंय। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये 11,000 क्युसेकनं प्रतितास पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 5% वाढ झालेली आहे। पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं तुफान बॅटिंग केली, त्यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। धरणातील पाणीसाठा 47.64% गेलाय, त्यामुळे पिंपरी चिंचवडसह हिंजवडी मावळवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे। लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। 24 तासात 171 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर जून महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। अखेरपर्यंत 1595 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। मावळ आणि तुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणीसाठा 87% आलेला आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर यंदा धरण लवकरच 100% जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पाणी पातळीत वाढ झाली। कोयना शिवसागरचा जलसाठा 36.42% झाला, तर साताऱ्यातील प्रमुख 6 धरणांचा जलसाठा 40% पोहोचला। कणकवलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे पियाळी फोंडा मार्ग चिखलमय बनलाय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। या मार्गातून मायनिंग नेणारे ट्रक आणि डंपर ये जा करत असल्यानं हा मार्ग खड्डेमय बनलाय, त्यामुळे या मार्गावरून मायनिंग वाहतूक बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली। राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। गेल्या 8 ते 10 दिवसात अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली। अनेक धरणातील पाणीसाठा 50%हून जास्त आहे, तर काही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा देखील जमा झालाय। मनमाडमध्ये मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला। कळवणच्या मुख्य बाजारपेठेतील ही धक्कादायक घटना आहे। पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर रायगडच्या पेणमधील मूर्तिकारांनी जल्लोष साजरा केला। आशिष शेलार यांचे आभार मानले। यावेळी मूर्तिकारांनी गणपती बाप्पाची मूर्ती भेट देत शेलारांचा सत्कार केला। एअर इंडियाची पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे। पुण्याहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानांना प्रशासनानं स्थगिती दिली असून विमानांची तपासणी होणार आहे।
जळगावात आलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. भाज्यांच्या दरात तेजी आल्यानं गेल्या 15 दिवसात भाज्यांमध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. निम्म्याहून अधिक भाज्यांचे दर 60 ते 80 रुपये झाल्यानं सामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव बाजारामध्ये टोमॅटोची उच्चांकी आवक झाली. 21,000 टोमॅटोच्या क्रेटची आवक झाली असून 5 ते 15 रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे. गोंदिया शहरात गटार योजनेचं काम सुरू आहे आणि ही गटार योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. मागील 4 वर्षांपासून या योजनेचं काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. अर्धवट कामामुळे हे काम नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवणारी 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 6 तास बंद होती. 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील शटडाऊन 12 तासांवरून 33 तासांपर्यंत गेलं, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. कोरोना काळापासून सुरू असलेली बस सेवा पुन्हा सुरू केल्यानं चंद्रपूर तालुक्यातील कोरपना तालुक्याच्या अनेक गावात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरपना, नारंडा, भोयगाव, चंद्रपूर बस सेवा अखेर सुरू झालेली आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली तरी जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांना अद्यापही गेल्या वर्षीच्या पीक कर्जाचे पैसे मिळालेले नाहीत. जवळपास 1,706 कोटी 95 लाख थकलेले आहेत, तर जुन्याची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणार नाहीये. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नागरतास परिसरातील एका 40 फूट खोल खदानीमध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधमोहिमेद्वारे बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मृत जयकुमार बोरकडे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्यात यावा या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला जाब विचारला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 513 ट्रक टेम्पोमधून तब्बल 6,000 टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये सगळ्यात जास्त 1,531 टन टोमॅटोचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले. कांदा महाबँक योजनेद्वारे कांद्यावर विकीकरण प्रक्रिया करून शीतगृहात साठवणूक करण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कांदा धोरण समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये कडाडून विरोध करण्यात आला. जगाच्या पाठीवर कुठेही अशी व्यवस्था नाही. आर्थिक व्यवहार्यता नसलेली ही योजना सरकारनं रेटू नये अशी भूमिका तज्ज्ञ आणि कांदा व्यापाऱ्यांनी मांडली. श्रीगोंदा तालुक्यातील निंबगी या गावात अनधिकृतपणे सुरू असलेल्या पोल्ट्री फार्म विरोधात आंदोलन करण्यात आलं. पोल्ट्री फार्ममुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे माशा निर्माण होत असल्यानं आंदोलनकर्त्यांनी गळ्यात माशांचा हार आणि जेवणाच्या प्लेटमध्ये माशा घेत आंदोलन केलं. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा इथल्या पीर बाबा रमजान उर्फ कान्होबा दर्ग्याला संरक्षण देण्यात आलं अशी मागणी होती आहे. याकरता मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत निवेदन दिलं. भुसावळ शहरात गेल्या 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे पाणीपुरवठ्याचं नियोजन सुद्धा कोलमडलंय. पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता नागरिकांना वणवण करावी लागते, तर तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही विजेच्या समस्येमुळे शहरातही पाणी प्रश्न निर्माण झालाय. जळगावच्या अंबळनेरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि नाव वगळण्याचा प्रकार याबद्दल काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली. याचा निषेध करण्याकरता काँग्रेसतर्फे मशाल रॅली काढण्यात आली. लातूरच्या एका महिला वाहतूक पोलिसाचा नवा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. लातूर शहरातील रेणापूर नाका इथल्या 3 मुली एका दुचाकीवरून ट्रिपल सीटवर जात होत्या. यावेळी या पोलिसांनी त्या तिन्ही मुलींना अडवलं आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे या महिला पोलिसांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय. सोलापुरातील जुना घरकुल इथल्या एक्कलदेवी घर ते अंकम घरपर्यंत पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा होतो. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नवीन पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले.
छत्रपती संभाजीनगरात मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत अतिक्रमणं हटवण्याची मोहीम पालिका आणि पोलिसांनी हाती घेतली. आतापर्यंत 229 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे काही मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली आहे. सोलापुरात वाहनाचा हॉर्न जोरात वाजवण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक झाली. दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलाय. दगडफेक करणाऱ्या 29 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाल परीचे लोकेशन प्रवाशांना कळावे याकरता तयार केलेल्या एसटीच्या ॲपची सुरुवात 15 ऑगस्टला होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबईमध्ये अनधिकृत पद्धतीनं सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा ॲपवरून बंद करण्याकरता परिवहन विभागानं आवश्यक कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं गेल्या 45 वर्षातील आपल्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका जारी केली. गेल्या 45 वर्षातील 37 वर्ष लालपरी तोट्यातच धावते. फक्त 8 वर्षच एसटी महामंडळाला थोडाफार नफा मिळालाय असा दावा त्यात करण्यात आलेला आहे. पावसाचा आनंद लुटण्याकरता वंदे भारत एक्सप्रेसमधून कोकणात जाण्याचा प्लान आखणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेच्या मॉन्सून वेळापत्रकानं हिरमोड केला. कोकण रेल्वे मार्गावर लागू केलेल्या मॉन्सून वेळापत्रकामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द करण्यात आल्या. लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाने डबेवाल्यांची चिंता वाढली आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधून जेवणाच्या डब्यांची ने-आण करताना गैरसोय होणार आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाच्या पर्यायाचा पुनर्विचार करा आणि त्याऐवजी सगळ्या लोकल ट्रेन 15 डब्यांच्या करा अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र आणि अपात्रतेच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच पहिली यादी जाहीर झाली. त्यात 287 तळमजल्यावरील 249 पैकी 261 बांधकामं पात्र आहेत. तर अपात्र लोकांना 5 जुलैपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. सीईटी सेल 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता बीएड, एमएड या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी सुरू झालेली आहे. 4 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जळगावात वाळू माफियांची मुजोरी काही केल्या कमी होत नाहीये. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या 2 तलाठ्यांसह महसूल विभागाच्या 3 कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण केली. धक्कादायक प्रकार भडगाव तालुक्यामध्ये समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय. जळगावात सेवानिवृत्त परिचारिकेची हत्या करून 30 लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 30 लाखांची रोकड हस्तगत करत नातेवाईकांना परत दिलेली आहे. तर 2 मारेकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सोलापुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात जोरदार कारवाई मोहीम सुरू करण्यात आली. वारंवार वाहतुकीचे नियम मोडताना आढळलेल्या 82 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील समर्थनगरच्या रस्त्यावर मध्यधुंद महिलांनी धिंगाणा घातला. त्यामुळे रासभर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यावर त्वरित उपाय निघावा म्हणून ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत मध्यधुंद महिलांना ताब्यात घेतलं. ट्रान्सपोर्ट मालकांना पैसे न दिल्यानं ट्रक चालकानं ट्रकच पेटवून दिला. नागपूरच्या बैद्यनाथ या चौकातील धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे. संतापलेल्या ट्रक चालकाने दारूच्या नशेत मालकाचे 2 ट्रक पेटवून दिले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकल मार्गावर अपघाती मृत्यू पावलेल्यांना तब्बल 15,000 जणांची नोंद बेवारस म्हणून झाल्याची बाब समोर आलेली आहे. तर रेल्वे अपघातात गेल्या 15 वर्षात 72,524 जणांचा मृत्यू झालेला आहे.